हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे संडे. तर आता ना मी आज संडे असून सुद्धा ना खूप घाई आहे बरं का. पहाटे लवकर 5 वाजता उठलेलं आहे. तर आता ना सर्व कामं करायची आहेत. तर पटकन आता स्वयंपाक बनवते आणि आपल्याला मळ्यात जायचं आहे. तर त्यासाठी ना मी इथे ना लवकरच स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेलं पण आहे आणि स्वयंपाक पण मी आता बनवायला घेते. तरी ते ना आपल्याला मळ्यात जायचं आहे. तर त्यासाठी नाही ते माझी सकाळची ना सगळी तयारी चाललेली आहे बरं का. स्वयंपाक वगैरे बनवून ना मळ्यात जायचं आहे. तरी ते ना कुकर लावून घेतलेला आहे डाळीचा. तर डाळ शिजली की नाही पटकन डाळीची आमटी बनवायची आणि शौर्यासाठी वरण बनवायचं आहे. आणि इथे ना मी वांगी बनवायला घेतलेलं आहे. तर सुक्की अशी ना वांग्याची भाजी बनवा म्हटलं आणि ते ना तुम्ही पाहू शकता जिरं मोहरी टाकून छान असा ना भरपूर सारा असा कांदा टाकून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि नंतर इथे ना मी थोडासा कांदा ना लाल होईपर्यंत परतून घेतला आणि नंतर ना सर्व मसाले ॲड केले. आपले घरगुती काळा मसाला बेडगी तिखट ॲड केलं. तर ते तुम्ही पाहू शकताय वांगे ना धुवून स्वच्छ घेतले चिरल्यानंतर आणि ते तुम्ही पाहू शकता छान अशी ना फोडणी दिली वांग्याला. एक 5 मिनिटामध्ये ना आपली ही वांगी ना छान शिजतात बरं का. आणि नंतर ना इथे मी 2-3 मिनिटांना वाफवून घेतलं आणि ते तुम्ही पाहू शकताय थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला, चवीपुरतं मीठ टाकलं, अस्सम झाली बरं का आपली इथे वांग्याची भाजी. तर चला आता वरण बनवायचं आहे. तरी ते ना डाळ पण शिजलेली आहे कुकरला. तर तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली डाळ शिजली. चला आता शौर्यासाठी मी थोडंसं वरण भरून घेते आणि आमच्यासाठी ना डाळीची आमटी बनवायची आहे. तरी तिने मी फोडणी दिली ती वरणाला. छान ते वरण पण तयार झालं आणि नंतर नाही ते मी डाळीची आमटी बनवायला घेतलेली आहे. तर 1-2-3 उकळी काढायची वरणाला खूप छान लागते बरं का वरणसुद्धा. आणि नंतर नाही ते मी डाळीची आमटी बनवून घेते. कारण ना खूप दिवसातून ना आम्ही ना आज मळ्यात चाललेलो आहे. तर का चाललेलं आहे मळ्यात ना हे तुम्हाला पुढे समजेलच. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय डाळीची आमटी बनवण्यासाठी जिरं मोहरी टाकून घेतली. भरपूर सारा लसूण आणि कोथिंबीर टाकलेला आहे. आता कढीपत्ता तरी आपल्या बागेतला ना सर्वच वाढलेला आहे म्हणून कढीपत्ता काय माहिती इथे ना वापरलेलं नाही आहे. तर इथे ना मी नंतर ना आपलं बेडगी तिखट टाकलं आणि थोडासा ना काळा तिखट टाकलेलं आहे. तर चला छान अशी ना आपली डाळीची आमटी पण आता करून घेते मी. तर इथे ना छान असा ना मसाला परतून घेतला. थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर ना डाळ शिजलेली होती ना ती ॲड केली आणि थोडंसं घट्टसर वाटलं म्हणून मी ना 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय छान आहे त्यानं आपलं वरण पण शिजलेलं आहे. तर डाळीची आमटी पण तयार झाली. तर इथे ना तुम्ही पाहू शकताय डाळीच्या आमटीला पण ना खूप छान असे ना इथे उकळी आलेलं आहे. वरण तर तयार झालेलं आहे. तर चला धुणं धुवायचं बाकी आहे आणखीन आपल्याला आणि झाडू भांडे वगैरे सर्व करायचं आहे. कारण मला जायचं म्हटलं की नाही 9च्या आत ना आपल्याला ही सर्व कामं करायची आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय ना डाळीच्या आमटीला खूप छान अशी उकळी आलेली आहे. तर जेवढी छान आपली ना आमटी शिजते ना तेवढी छान नाही लागते बरं का आपल्याला. म्हणजे आता मळ्यात जेवायचं म्हटलं तर थोडंसं जास्तीचं जेवण जाणार. घरी ना 1 चपाती पण जात नाही आपल्याला. पण मळ्यामध्ये गेल्यानंतर ना दररोज 1 चपाती जेवायची होती तिथं 2-3 चपात्या तरी आपल्याला सहज जाणार. पण कळणार पण नाही आहे की आपण किती चपात्या खाल्लो किती नाही. तर इथे कणिक पण छान अशी भिजली होती आणि नंतर इथे ना मी चपाती बनवून घेतलेलं आहे. तर भाजी वगैरे सर्व तयारी करून ठेवली आणि आता ना 8 वाजलेलं आहे. छान अशी ना मी डाळीची आमटी बनवून ठेवलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय आणि शौर्यासाठी नाही ते वरण बनवलेलं आहे आणि छान अशी ना वांग्याची सुक्की भाजी बनवलेली आहे. तर चला दूध पण इथे ना तापून ठेवलेलं आहे. तर इथे ना कुकरला भात लावलेला आहे. गरम आहे म्हणून आणखीन काय भात वगैरे नाही काढला आणि इथे चपात्या पण बनवून ठेवलेल्या आहेत. तर इथे ना 4-5च ना शेंगदाण्याच्या पोळ्या राहिलेल्या आहेत आणि कालची ना पुरणाची पोळी पण एक शिल्लक राहिली आहे बरं का. आणि भाकरी दही शेंगा चटणी वगैरे खायला येते म्हणून ना त्यांनी काल संध्याकाळी भाकरी बनवली आहेत जास्तीच्याच. आणि ते ना मी चपात्या पण बनवलेल्या आहेत आत्ताच जस्ट. तर तुम्ही पाहू शकताय छान अशा नाही मी ते चपात्या पण बनवून घेतलेल्या आहेत. तर चला आणखीन डबा वगैरे बांधून घ्यायचा आहे. तर शौरला थोडंसं वरण भात वगैरे देते जेवायला. तर चला खूप आत्ता ना 8:30 वाजले आहेत. मळ्यामध्ये ना 9 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. आज काय भांडी एवढी पडली नाहीत, फक्त कणिकेचं ना छोटीशी पाटी आणि 2-3 प्लेटा पडलेल्या आहेत. बघू आल्यानंतर एवढं घासून घ्यायचं आहे. पटकन आता मी झाडू वगैरे मारून घेते. तर इथे ना आता आपल्याला मळ्यात जायची तयारी चाललेली आहे. तर इथे ना मी सर्व डबा वगैरे भरून घेतला. तर आम्ही पण सगळे चाललेलो आहेत आम्ही आज मळ्यात.
तर इथे ना 2-3 ताटं घेतले आणि किटलीमध्ये ना आमटी वगैरे भरून घेतलेले आहे. तर या डब्यामध्ये भात भाजी वगैरे घेतलं आणि मळ्यात ना जेवायचं म्हटलं की कांदा सोबत छान आणि काकडी, पाण्याची बॉटल एक 4-5 पाण्याची बॉटल पण भरून घेतलेली आहे. तर उन्हामध्ये जास्तीचं जातं बरं का पाणी, म्हणून थोडंसं बॉटल पण 4-5 मोठमोठ्याच घेतलेल्या 2-3 लिटरच्या ना, एक 3-4 बॉटल घेतले आणि 2-3 छोट्या घेतलेल्या 1-1 लिटरच्या. तर चला आपल्याला आता मळ्यात जायचं आहे. आता ना बरोबर ना 8:45 वाजलेले आहेत. तर 9 वाजेपर्यंत आपल्याला मळ्यात जायचं होतं, कारण ऊन असल्यामुळे ना परत उन्हात नको वाटतं करायला कामं. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय सर्व इथं डब्बा वगैरे घेतलेला आहे. तर आता चला मी डिरेक्टली ना तुम्हाला मळ्यात गेल्यानंतर भेटते. मळ्यामध्ये येऊन पोहोचलेलं आहे. तर हे बघा खूप छोटं होतं बरं का हे एरंडीचं, म्हणजे गेल्या महिन्यामध्ये आल्यानंतर आता किती छान वाढलेलं आहे बरं का. तर मळ्यात आलेलो आहे. तर आपल्या मळ्यामध्ये ना छान अशी ना ऊसाची रोपं लावायची आहे ती, म्हणून ना त्यासाठी आम्ही मळ्यात आलेलो आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान छान असे ना ऊसाची रोपं आणलेले आहेत बरं का कालच आहोंनी. तर इथे तुम्हाला बरं का जवळून दाखवते. ऊसाची रोपं आहेत बरं का हे छान. तर हेच ना आम्ही ऊसाची रोपच ना लावायला आलेलो आहे मळ्यात. आणि इकडे बघा शौर्यचं चाललेलं आहे. आल्यानंतर खायचं आणि डान्स करायचा. होय शौर्य, काय करतोय? तर चला छान असे आपले रोपं आहेत. तर पटकन एवढी ना आपण सर्व रोपं लावून घेऊया. तर रोपं वगैरे आणले तिथून आम्ही सर्वजण मिळून. तर आता ही रोपं सर्व मी एका टोपलीमध्ये काढून घेते आणि आता ना लावायचे आहेत. मी खूप दिवसांनी अशी रोपं वगैरे लावायला घेतले बरं का. तर तेच कारण आहे, मला त्याचं कारण हेच आहे की आज ऊस लावायचं आहे, ऊसाची रोपं. तर जिथे जिथे ऊस गेलेला आहे ना आपला, म्हणजे आपलं कसं मशीन लावली होती ना ऊस तोडणीसाठी, मग एक एक ऊसाचे ना रोपं गेलेले आहेत. मग एक एक आलेच नाहीत. मग आपल्याला आता ना जिथं आता आहोने ना सगळीकडे खड्डे खांदून घेतले. जिथं जिथं रोपं नाहीत ना तिथे खड्डे खांदलेले आहेत. मग मी इथे ना सर्व रोपं लावून घेते ऊसाचे रोपं. आणि आत्या पण आलेत, बाबा शौर्य, आम्ही सर्वजणच आलो आहे बरं का. तर आत्या आणि मी दोघी मिळून छान अशी रोपं लावायला घेतलेली आहेत. आणि आहो ना इकडे ना खड्डे खांदतायत आणि शौर्य आणि बाबा ना गव्हाला पाणी देत आहेत. तर चला इथे ना आपला गहू पण थोडासा म्हणजे वाळलेलाच आहे सगळा, पण आणखीन काय रास झालं नाही आपल्या गव्हाची. तर तुम्हाला मी दाखवते आपला गहू कसा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय हा आपला गहू आहे. तर इथे ना शौर्य पळत आहे आणि ते बाबांना पाणी द्यायला लागलेत गव्हाला. शेवटचं आहे बरं का गव्हाला पाणी द्यायचं. तर इथे बघा आहोनींचं चाललेलं आहे खड्डे खांदायचे. तर चला आणखीन आता जस्ट आम्ही ओम नमः शिवाय केलेलं आहे लावायला. तर बघूया आता संध्याकाळपर्यंत होतंय का कसं होतंय, राहिलेली मग उद्या वगैरे लावता येतील. तर इथे ना आल्यानंतर एक 4-5 पात्या लावून घेतलं. जिथं जिथं नाहीत ना ऊस तिथं रोपं लावायची होती. मग तसंच मी थोडा थोडा शूट केलेला आहे. तर इथे तुम्हाला आणखीन बघा इथं टोपलीमध्ये मी आणलेले आहेत. तर चला सर्व अशी ना मी रोपं लावून घेते. तर मळ्यात ना खूप दिवसांनी आल्याने छान वाटलं बरं का मळ्यात आल्यानंतर. आता ऊन तर जास्तीचं होतंय. तर चला अजून ऊन काय झालं नाही आहे. आत्ता 11 वाजलेले आहेत. थोडं निम्मं झालेलं आहे लावायचं, आणखीन निम्मं आहे. तर 1000 रोपं आणली होती ना, 1000 रोपं आणखीन काय आपल्याला एवढं पूर्णच लावायचं आहे. आणखीन कमी पडतील. तर कमी पडल्यानंतर आणखीन उद्या आहो आणतील. तर इथे चला आत्ता निघालेले आहेत लावायला. तर मी पण आता पटकन सर्व रोपं लावून घेते. ते ना छान असं ना मी ऊसाचं रोप लावलेलं आहे बरं का. तुम्ही पाहू शकताय खूप छान. आणि हे आधीचे असे रोपं आहेत ऊसाचे म्हणजे गेला ऊस गेलेला आहे ना ऊस, त्याचे छान असे ना किती छान फुटलेलं आहे बरं का. आणि जिथे जिथे नाहीत ना ऊस रोपं तिथं आम्ही असे लावायला घेतलेले आहोत. कारण ऊसाची मशीन लावली होती ना त्यासाठी ना जास्त अशी ना ऊस फुटलेलेच नाहीत. तर इथे बघा खूप छान असं ना लावून घेतलेलं आहे. तर दुसरं दाखवते तुम्हाला मी इथे लावून. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान असं ना मी इथे ऊसाचं रोप लावलेलं आहे मस्त. तर चला बाकीचेही असेच लावून घेऊया आपण ऊसाची रोपं. आता ना दुपारचे 1 वाजलेले आहेत. तर इथे ना आमची जेवणाची सुट्टी झाली. सकाळपासून काही जेवलो नव्हतो. म्हटलं आता चला 1 वाजलेत, भूक भरपूर लागली होती. छान असं आपल्या घरातलं ना भरपूर भाकरी चपाती आणि त्यांना डाळीची आमटी, वांग्याची भाजी, दही, शेंगा चटणी, काकडी वगैरे सर्वच होतं. भात वगैरे जेवणाचा बेत होता आज मळ्यात छान असा. आणि मी खूप दिवसांना असं केळीच्या पानावरती जेवायला घेतलेलं आहे. आणि केळीच्या पानावरचा आनंद, जेवणाचा एक आस्वाद आणि आनंद वेगळाच असतो बरं का. आणि बऱ्याच दिवसांनी मी केळीच्या पानावर जेवायला घेतलं. मला खूप आवडतं बरं का अशा
केळीच्या पानावरती जेवण. आणि तरी ते बघा आमचं सर्वांचं जेवण चाललेलं आहे. तरी त्या आहो शूट घेत आहेत. चला इथे ना मी मस्त अशी ना शेंगा चटणी आणि दही भाकरी वगैरे जेवण करते अगोदर. तर चला आत्ताच ना जस्ट आमचं जेवण वगैरे झालं आणि ऊन असल्यामुळे आम्ही इथे बसलेलो आहे. तर छान असे ना केळीचे झाडं आहे, तुम्हाला दाखवते. इथंच केळीच्या झाडाखाली बसलेले, खूप छान आणि थंड आहे बरं का इथे केळीच्या झाडाखाली. तर इथे तुम्ही पाहू शकताय बघा केळीची ना छान अशी ना छोटीशीच बाग आहे. तर याच केळीच्या झाडाखाली ना इथे मी बसलेले आहे, कारण थंड आहे ना इथे केळीच्या झाडामध्ये. तर चला छान इथे विश्रांतीसाठी बसलेलं आहे, कारण इथं तुम्हाला दाखवते वातावरण कसं आहे. तर आता फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे, ऊन बघा थोडंसं वाढलेलं आहे ऊन. आणि खूप छान आहे बरं का इथं केळीच्या झाडाखाली थंड असं. आणि इथं पाणी पण सारखं सोडलेलं असतं ना यासाठी. आणि अचानक ना आमच्या ननंद बहिणींना सरप्राईजच दिलं बरं का मळ्यात येऊन. तर त्यांनी पण मळ्यातच आले, आम्ही मळ्यात आहे म्हणून. तर सोलापूरच्या ननंदबाई आल्या तर त्यांच्यासाठी नाही तर आत्तीनं ना छान असा ना केळीचा घड उतरवलेला चाललेला आहे उतरवायचं. तर थोडेफार कच्चे आहेत आणि हे आता एक 4-5 दिवसात पिकतील म्हणून आत्यांचं चाललेलं आहे त्यांना घड उतरून देणं. तर ते बघा छान असं ना घड उतरवलं आत्यांनी. खूप छान आहेत बरं का आपल्या मळ्यातील केळी. तर तुम्हाला ह्याच्या आधी पण मी पिकलेलं आपल्या केळी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. 2-3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मळ्यातली केळी छान अशी पिकलेली होती ना ती दाखवली. आणि नंदबाईला आमच्या नाहीच होतं की तुळशीची रोपं लावायची होती ना, त्यांना नवीन दुसरी माती पाहिजे होती. त्या कुंडीतले खूप घट्ट वगैरे झालं ना, त्यांना ते माती खराब झाली म्हणून ते नाही बघा येतं ना दुसरी छान अशी ना माती घेऊन निघालेलं आहे. तर चला सर्वजण आता मिळून जाऊया म्हटलं. त्यांनी तर मला येऊनच आम्हाला सरप्राईज दिलं, छान वाटलं. त्यांनी पण येताना ना ज्यूस वगैरे आणलं होतं, पण ते काय शूट करायचं झालं नाही आहे. मग अंडा पॅटीस आणि ज्यूस वगैरे आणलं होतं त्यांनी, ते आम्ही खाऊन वगैरे घेतलो सर्वजण. आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. तर चला त्यांचीच इथे ना रिक्षा आहे, तर या रिक्षामध्ये जायचं आहे आम्हाला. तर इथे बघा शौर्य बसलेला आहे रिक्षामध्ये. तर चला आता घरी जायचं आहे. आता ना 4:15 वाजले सायंकाळच्या. तर नाहीतर उशिरा जाणार होतं आणि त्यानं शौर्य पण बसलेलं आहे बरं का रिक्षात. तर चला आता हो गेलेलं आहे तिकडं सगळीकडं रूम त्या शेतातल्या रूमला लॉक वगैरे घालून यायला. मग आता आम्ही निघालेलो आहे घरी. तर इकडे बघा ही सर्व ज्वारी वगैरे ना केवढी आहे, खूप छोटी आहे, कारण पावसामुळे वगैरे ना अशीच एकेकांची ज्वारी होती. तर इथे बघा आम्ही रिक्षात चालवलं आहे. छान असं ना छान वाटतं बरं का असं मळ्यातल्या रिक्षात जाताना वगैरे सर्वजण मिळून मिसळून वगैरे खूपच छान. तर जर आम्ही काल ना चिक्कूचा ज्यूस बनवला होता. तर खूप छान असा ना चिक्कूचा ज्यूस बनवला होता. तर म्हटलं की चिक्कूचं ना छान असं आईस्क्रीम बनते की नाही मी बघावं म्हटलं होतं. पण खूप छान अशी ना कुल्फी तयार झालेली आहे बरं का, कुल्फी बनवलेली आहे, सॉरी आईस्क्रीम म्हटलं. तरी ते बघा तुम्ही पाहू शकताय, खूप म्हणजे खूप सुंदर अशी ना पहिल्यांदाच मी अशी ट्राय केली बरं का कुल्फी. आता नेक्स्ट टाईम ना तुमच्याशी ना मी कुल्फीची रेसिपी नक्की शेअर करेन. चिक्कू कुल्फी बनवलेली आहे मी, चिक्कूची कुल्फी. तर बघा इथे तुम्ही पाहू शकताय, खूप म्हणजे खूप सुंदर अशी चिक्कूची कुल्फी बनवलेलं आहे. तर इथे ना शौर्य मीटिंगला आलेलं आहे बरं का, त्याला खायचं आहे चिक्कूचं कुल्फी. तर त्याला देणार आहे मी फक्त थोडंसं 2 मिनिटांनी, खूपच असं ना थंड असं सकाळ सकाळी. तर त्याला खूप म्हणजे खूप छान असे ना आपले चिक्कूचे ना कुल्फ्या बनलेल्या आहेत. तर शौर्य त्याला नको हात लावू, इकडे पकड. तर बाकीचे पण आवडलं का तुला? छान आहे का? आणि मळ्यातून आल्यानंतर ना शौर्याला ना चिक्कूची कुल्फी बनवली होती मी काल, बनते की नाही म्हणून ना मी बघितलं आणि तर खूप छान बनली होती बरं का. तर मी त्याची काही रेसिपी ना म्हणजे बनवली नव्हती, ते कुल्फी वगैरे बनवायचं ट्राय केलं, सहजच बनलं बरं का. खूप म्हणजे खूप छान झालं आणि शौर्यला पण खूप आवडलं. तरी तिनं मी पटकन चपात्या वगैरे बनवून घेतल्या, कारण मळ्यात आल्यानंतर ना कामं करून ना आता कसं आपण डेली कामं करत नसतो मळ्यात ना, त्यासाठी ना खूपच असं कंटाळा आला होता. तर पटकन इथे मी चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि इथे ना वांग्याची भाजी पण बनवून घेतलेली आहे मी. तर खूप दिवसांनी मळ्यातलं गेलं ना आनंद पण तेवढाच झाला होता आणि कामं करून पण थोडंसं कंटाळा आला बरं का. तर इथे ना आपल्या मळ्यातली ना छान अशी ना ताजी फ्रेश अशी ना घेवडं आणलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकताय, एकच वेल आहे बरं का मळ्यात आपल्या घेवडाचं. तर किती सारे निघालेले आहेत बरं का, हिरवेगार असे ना आपले ना घेवडा आणि 2च ना अशी घोसावळं निघालेले आहेत.
तुम्हाला आजचा माझा ना मळ्यातला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.